अपघाताच्या प्रत्येक क्षणी मृत्यूशी सुरू असलेली शर्यत वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे कशी जिंकता येते याचे जिवंत उदाहरण रविवारी 12 जुलै पनवेलमध्ये पाहायला मिळाले। शिवशंभू नाका पळसपे मार्गावरील नांदगाव कट येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातानंतर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधान, तत्परता आणि मानवतावादी भूमिकेमुळे 3 जखमींना तातडीने उपचार मिळाले। रविवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास गारही नदीपुढे कोस्ट गार्ड बिल्डिंग समोरील नांदगाव कट येथे 2 दुचाकींची जोरदार धडक झाली। अपघातात 2 महिला व 1 पुरुष गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले होते। याच वेळी शिवशंभू सिग्नल येथे वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत असलेले पोलीस हवालदार अमीर मुलाणी आणि पोलीस शिपाई सुरेश जौंजाळ यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी पोहोचताच दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमींची प्राथमिक मदत केली। जीव वाचवण्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याचे ओळखून त्यांनी अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता उपस्थित नागरिकांच्या सहकार्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या 2 खासगी ऑटो रिक्षा थांबवल्या आणि 3ही जखमींना तातडीनं पनवेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले। अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या 2ही दुचाकी त्वरित बाजूला करून वाहतुकीतील अडथळा दूर करण्यात आला। बीट मार्शलवरील पोलीस आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी टळली। घटनेची माहिती तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक API भागवत मॅडम यांना देण्यात आली। त्यांच्या सूचनेनुसार संबंधित पोलीस कर्मचारी पनवेल ग्रामीण रुग्णालयात पोहोचले आणि जखमींची विचारपूस केली। तिघांचीही प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याचं समजले। रुग्णालयात उपस्थित नातेवाईकांनी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांनी दाखवलेली कर्तव्य दक्षता आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झालीये। अपघाताच्या ठिकाणी केवळ वाहतूक नियंत्रण न करता जखमींचा जीव वाचवणं हेही पोलीस दलाचे महत्त्वाचे सामाजिक कर्तव्य असल्याचं या घटनेतून स्पष्ट झाले। वेळेवर घेतलेला निर्णय, नागरिकांचे सहकार्य आणि पोलिसांची तत्पर कृती यामुळे 3 जणांना तातडीनं उपचार मिळाले। त्यामुळे पनवेल शहर वाहतूक शाखेच्या या मानवतावादी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून कर्तव्यापेक्षा माणुसकी मोठी असल्याचं या घटनेनं पुन्हा सिद्ध केले। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।